नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. तुम्हाला आमचे एपिसोड आवडत आहेत, तुम्हाला आमचे विषय आवडत आहेत, तुम्ही बघताय पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे चॅनल. तर प्लीज लक्षात ठेवा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आपण अत्यंत उत्तम असे विषय घेऊन आज पण आलो आहे आणि परत येणार आहोत, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आज आपल्याकडे आलेत वैद्य प्रशांत अनंत सुरू. त्यांची थोडक्यात ओळख. खरं तर माहिती खूप मोठी आहे, पण पूर्ण एपिसोड जायला नको म्हणून अगदी काही वाक्यात. ते MD आयुर्वेद आहेत. गेली 39 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत. आयुर्वेद फॅकल्टी डीन होते ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठात. त्यांनी आत्ताच ते निवृत्ती स्वीकारली आहे त्यापासून. ते PhD गाईड म्हणून पण काम करतात. पांचभौतिक चिकित्सा यांचा अभ्यास गृहत्रयी रत्न वैद्यराज दातार शास्त्री यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने राहून त्यांनी केला आहे. ही चिकित्सा जगभरात त्याचा प्रचार प्रसार करण्याचं पण ते काम करतात. आळंदी देवस्थानला प्रमुख विश्वस्त आहेत ते. पालखी सोहळा प्रमुख असे पण ते कार्यरत होते. ते आता निवृत्त झालेत. वाघोलीमधल्या कॅन्सर हॉस्पिटलला एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी म्हणून ते काम पाहतात. बालरंगभूमीसाठी 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्यांनी काम केलं आहे. मंडळी, जगातल्या सगळ्या खंडांमधल्या लोक मार्गदर्शनासाठी यांना फोन करतात. ऑनलाईन यांची लेक्चर्स होतात आणि इतकी मोठी असा मी आज आपल्याकडे आलेली आहे. विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. आपण आज बोलणार आहोत सरांशी पोटाचे आरोग्य आणि आयुर्वेद ह्या विषयावरती. सर नमस्कार. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत सर. तुम्ही आज माझ्यासाठी वेळ काढला, कारण तुमचा हा बायोडेटा वाचताना माझ्या लक्षात येतं आहे की तासभर काढणं पण किती अवघड आहे. तर सर मला सांगा की लहानपणापासून मी असं ऐकलं आहे की कुठलाही आजार झाला तर पोटापासूनच होतो. तो ताप आला तर पोटात काहीतरी गडबड आहे, काही झालं की. तर आता मला सांगा, आयुर्वेदात पोटाचं आरोग्य उत्तम आहे असं कधी म्हणतात, आणि अग्नी म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना नमस्कार. आयुर्वेद हे फक्त वैद्यकीय शास्त्र नाही, तर ते जीवनाची शैली सांभाळण्याचं एक तंत्र किंवा शास्त्र आहे. म्हणजे जीवन कसं जगावं, का जगावं याची इथपासून त्याचा विचार आहे. त्याच्यामध्ये मनाचा विचार आहे, त्याच्यात आत्म्याचा विचार आहे, त्याच्यात तुमच्या देहातल्या इतर अवस्थांचा पण विचार आहे. या सगळ्यामध्ये जे सृष्टीत आहे ते जसं आहे तसंच्या तसं आपल्या शरीरात आहे. म्हणजे जे जगात जसं आहे तसंच आपल्या देहात घडतं. मुळात आपला देहसुद्धा या सृष्टीप्रमाणेच घडतो. असं आपण म्हणतो ही सृष्टी पांचभौतिक आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे 5 महाभूत आहेत. आपण शेवटी संपलं देह तरी म्हणतो त्याचा देह पंचत्वात विलीन झाला. म्हणजे ज्याच्यापासून उत्पत्ती त्याच्यातच लय असा आपला देह, मानवी शरीर. याच्यामध्ये याच 5 महाभूतांचं जसं निसर्गात स्थान आहे तसं आपल्या शरीरात आहे. जसं आज आपल्या पृथ्वीवर 70% पाणी आहे असं आपण म्हणतो, आपल्या मानवी देहात पण ते तसंच आहे. बरोबर. आपण जे खातो, जे अन्न घेतो त्याच्यावर आपला देह घडतो किंवा बिघडतो, दोन्हीही. म्हणजे जे जसं निसर्गातनं आपण घेणार त्याच्यावर अन्नात भवती पुरुषा. पुरुषा म्हणजे स्त्रीसुद्धा. पण महत्त्वाचा त्यातला भाग असा आहे की आपण जे खाणार त्याच्याप्रमाणे आपल्या देहाचे इतर अवयव, त्यांचं पोषण, धारण, भरण, उत्सर्जन हे सगळं अवलंबून आहे. खूप खोलवर विचार आहे हा. हां. आणि याचा सगळ्याचा विचार आपल्याकडे फार पूर्वी काळापासून करत आले. याच्यात तुम्ही आत्ता विचारलंत की अग्नी म्हणजे काय किंवा अग्नीचं स्थान काय. 5 महाभूतांमध्ये आपल्याला ऐकून माहिती असतं की पहिल्यांदी या सृष्टीमध्ये जर काही व्यक्त झालं असेल तत्व किंवा तन्मात्रा तर ते शब्द तन्मात्रा. आकाशात शब्द उत्पन्न झाला. मग त्याच्यापासून आपण ओंकारापासून उत्पत्ती म्हणतो किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं बघण्याचा विचार वेगळा आहे, पण शास्त्रीय दृष्टीने सुद्धा आकाशात पोकळी जी आहे विच अलाउज एव्हरीथिंग टू हॅपन विदिन, ते व्याप्त आहे. त्याच्यामध्ये इतर 4 महाभूत आहेत ज्याची घडण जडण, त्यांची गती या सगळ्या गोष्टीवर आपला देह अवलंबून आहे किंवा सृष्टी पण अवलंबून आहे. कोण कोण तर वायूची गती आहे, आपल्याला प्रॉपेलर पॉवर माहिती आहे. आपल्याला ऐकून माहिती आहे की सोम आणि सूर्य शक्ती आहे,
सोमशक्ती ही थंड जलाची असू शकते. सूर्यशक्ती ही अग्नीची आहे, उष्णतेची आहे. सूर्य नसेल तर चंद्राला सुद्धा उष्णता नाही, चंद्रालाही प्रकाश नाही. म्हणजे सूर्यशक्ती ही अग्नीची शक्ती जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. त्यानंतर येणारी पृथ्वी ही धरा, ज्याच्यावर आपण राहतो, ही पृथ्वी स्थिरता, ज्याच्यावर आपण राहतो, हा ग्रह नुसतं तेवढाच अपेक्षित नाही आहे, तर सगळ्याची जडणघडण करून त्याला बांधेसूद रूप देणं हे काम पृथ्वीचं आहे. अशा 5 महाभूतांनी आपला देह बनला आहे. आपल्या देहात पोकळे आहेत, आपल्या देहामध्ये त्याची गती आहे, ती वायूची गती आहे. त्याच्यामध्ये ओलावा, स्निग्धता, टिकून येणारा सांधण्याचं काम पाणी करत असतं, जलतत्वाचे जी गोष्टी आहेत त्या. आणि ज्याला आकार, बोन्स, म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं RCC कन्स्ट्रक्शन कसं असतं तसं आपलं शरीर नीट घडवणं, आकार देणं हे काम पृथ्वी करते. बरं. पण एका बाजूला आकाश आणि वायू ही 2 महाभूतं, ज्यांच्यामधून शरीराचं झीज होणं, कमी शक्तीचं काम हे केलं जातं, गती दिली जाते. श्वास उश्वास, निश्वास, डोळ्यांची हालचाल, प्राणापान गती, सगळं पोटातलं अन्न पुढे सरकणं, हे सगळं वायूनी होतं. आणि जलानी आणि पृथ्वीनी त्याला एक प्रकारचा आधार, स्थिरता आणि घनता, गुरुता, ओलावा हे मिळतं. पण या सगळ्यांचा बॅलन्स सांभाळणारा तो अग्नी आहे. परिणमन, ट्रान्सफॉर्मेशन, परिपक्वता येणं, परिणमन होणं हे काम निसर्गात पण अग्नी करतो. आपण आपल्या देहाकरता जे अन्न घेतो, ते जे निसर्गातलं अन्न घेतो, भाज्या असतील, फळं असतील, इतर काही असेल, ते आपल्या शरीराला सात्म्य करणं ही शक्ती कोण देतं? तर त्याच्यातून उत्पन्न होणारं, परिणमन होणारं अन्न देतं. म्हणून मी मगाशी म्हटलं की अन्नात भवती पुरुषः, तर हे काम अग्नी करतो. अग्नीचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे. आणि नाभीच्या आसपास आपल्या देहामध्ये प्रत्येक ठिकाणी 5ही महाभूतं जी आहेत त्यात अग्नीचं स्थान मानलं आहे. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. देहाचं धारण, पोषण हे सगळं अग्नीच्या द्वारे आपल्याला पोसलं जातं, भरण केलं जातं. आणि मग त्यातला नको तो भाग आपण उत्सर्जित करतो, मलत्याग करतो आणि निर्मल शरीराने पुढे जगतो. अगदी. त्यामुळे अग्नी सदा रक्षेत, अग्नीला सांभाळा. आणि म्हणून अग्नीला संस्कृतमध्ये काय असं अग्नीचं नाव दिलं आहे, काय नाम अग्नेहे. आणि म्हणून आम्ही वैद्य लोक जी चिकित्सा करतो तो देहातला अग्नी कायम नीट, पेटता, चांगला, उत्तम, कार्यरत राहावा याकरता प्रयत्न करतो. म्हणून आम्हाला काय चिकित्सक असा शब्द वापरला जातो. बरं. अग्नी राहावा म्हणजे भूक वगैरे व्यवस्थित लागावी असाच अर्थ आहे का ह्याचा? अग्नी याचा अर्थ नुसती भूक लागावी नाही, भूक लागणं ही एक प्रक्रिया आहे. पण ते जे खाल ते पचलं पण पाहिजे, त्याचं परिणमन पण झालं पाहिजे. अन्न घेतलं, खाल्लं पण पचलंच नाही तर उपयोग काय? अन्न खाल्लं, पचलं पण ते ॲब्सॉर्बही झालं नाही शरीरात तरी उपयोग नाही, पोषण होणार नाही. जिथं पोचायला पाहिजे ते अन्नम गृह्णाती, पचती, विवेचयती, मुंचती अशी 4 कार्य अग्नीला दिलेली आहेत. आणि ते अन्न घेतलं की ते खाल्लेलं पचलं पाहिजे, चांगला भाग शरीरात गेला पाहिजे, सारं भागाने पोषण झालं पाहिजे आणि नको असलेला किट्ट भाग टाकला गेला पाहिजे. हे सगळं करून देहाची जी काही ऊर्जा आहे, ज्याला एनर्जी म्हणूया आपण तात्पुरतं, तर ती सगळी जशीच्या तशी मेंटेन करत राहणं ही सतत प्रक्रिया, संतत प्रक्रिया 24 तास चालू असते. आपल्याला वाटतं मी सकाळी खाल्लं 4 तासात पचलं, संपत नाही. आयुर्वेदात त्याचे वेगवेगळे विचार केलेत. 3 प्रकारच्या विचारांनी आपलं शरीर जे अन्न घेतलंय ते आत्ता खाल्लेलं आत्ता तात्पुरतं ऊर्जा देईल, दीर्घकाळाने पचणारं, त्यानंतर जन्मभर ओज मेंटेन करणारं. म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचे महिनाभर प्रक्रिया चालूच असते. असं वेगवेगळा विचार आहे. एक आहे खले कपोतो न्याय, म्हणजे आत्ता मला जे पाहिजे, मला तहान लागली आहे, पाणी प्यायलं, तात्पुरतं बरं वाटलं, पण मी ती तहान लागलेलं प्यायलेलं पाणी मला 1 महिनाभर नाही पुरणार आहे. उंटाला थोडी जास्त शक्ती आहे साठवून ठेवण्याची, माणसाला नाही तशी. आपल्याला ते वारंवारता करावं लागतं. ते प्यायलेल्या पाण्याची तरतरी, आपण असं म्हणतो तो डिहायड्रेट झाला आहे तर रिहायड्रेट करा, म्हणजे पाणी पाजा. तसं प्रत्येक शरीराची जी नीड आहे ती त्या त्या वेळेला पुरवली पाहिजे. पचन प्रक्रिया 7 दिवसांनी तयार होणारे एक धातू आहेत. आज रक्त
किंवा रक्त वाढण्याचं औषध घेतलं की उद्या रक्त वाढत नाही, त्याला काही काळ द्यावा लागतो. ही प्रक्रिया चालू आहे 7 दिवस. मांसाला हाड मोडलं तर 21 दिवस प्लॅस्टर का घालायचं, याच्यामागे लॉजिक आहे. मग 22व्या दिवशी का नाही, किंवा 18व्या दिवशी काढलं तर काय होईल. तर ते 21 दिवस एवढी प्रक्रिया लागणार आहे हाडापर्यंत औषध जाऊन पोचायला, अन्न जाऊन पोचायला. म्हणून कमीत कमी 21 दिवस इमोबिलाइज करतात. तसं प्रत्येक प्रक्रियेतनं ओज तयार व्हायला आपण म्हणतो तो त्याचं परिपूर्ण शुक्रधातू आहे. तर आमच्याकडे 7 धातू सांगितले: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि या सगळ्यांचा सर्वोच्च उत्तम म्हणजे ओज. एखादा माणूस नुसताच तेजस्वी नाही, तेज म्हणजे अग्नी, तर तेजस्वी नाही, सर्वोत्कृष्ट कोण? विवेकानंदांची त्वचा किंवा त्यांच्याकडे पाहिल्यानंतरचा ऑरा, याला ओजस्वी शब्द आहे. तर आपला देह ओजावर घडतो आणि आपली इम्युनिटी जी आहे, प्रतिकारक क्षमता आहे, ती त्या ओजावर अवलंबून आहे. आणि ओज चांगलं राहायला पाहिजे असेल तर तुमचा अग्नी नीट असला पाहिजे. अग्नीच्या विकृतीचेही काही प्रकार वर्णन केलेत, ते आपण बोलूया पुढे. पण तुमच्याकडे आता इतका अनुभव आहे, तर समोरून पेशंट आल्यानंतर तुम्हाला कळतं की ह्याची क्रिया म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित असेल नसेल, असं त्याच्याकडे बघून? अभ्यासात प्राप्यते दृष्टी. जेवढं तुम्ही एखादी गोष्ट परत 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 करता तेव्हा तुम्हाला त्यातली मास्टरी येते. ओके. त्यामुळे अनुभवाने तुम्हाला हे कळायला हवं की पेशंटला पाहिल्यावर. हां. आता मला असं सांगा, आता आहारशैली खूप बदलली. पिझ्झा, पास्ता, पाववडा ह्या गोष्टींना खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. मग या आहारशैलीचा आणि जीवनशैलीचा पोटावर, त्याच्या पचनावर, त्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? कसा परिणाम होतो हे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी ऐकल्यावर कळतंच मुळी. ओके. पहिली महत्त्वाची गोष्ट, मी सुरुवात करताना असं म्हटलं की आयुर्वेद ही जीवनशैली आहे. त्याला एक विशिष्ट प्रक्रिया त्यांनी सांगितली आहे. सगळ्यात सोप्या गोष्टींनी सुरुवात करू. आपल्याकडे वर्णन करताना पहिल्यांदा त्यांनी 2 भाग केले. सगळ्यात शॉर्टेस्ट काय, अख्खा दिवस म्हणजे अहोरात्र ज्याला म्हणतो आपण, मी दिवस आणि रात्र, तर त्याला दिनचर्या आणि रात्रीचर्या काय करावी, कशी असावी, याचं वर्णन आपल्याकडे स्वस्थ या वृत्तामध्ये केलेलं आहे. स्वस्थ हा शब्द आपण सगळेजण म्हणतो, तो स्वस्थ आहे किंवा त्याचं स्वास्थ्य चांगलं आहे. तर या शब्दामागचा खरा अर्थ 3 आहे: दोष, धातू, मल, अग्नी, त्याच्या शरीरामधलं मन, या सगळ्या गोष्टी, त्याची 10 इंद्रिय आणि 11वं मन, हे सगळं नीट पाहिजे. समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मनेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. स्वतःच्या जागी स्थिर होणं, मनानी, आत्म्यानी आणि इतर अवयवांनी आणि त्याच्या प्रक्रियेने आपली आपली कामं करणं, याला आरोग्य म्हटलं. बरं. आणि ते नीट राहायचं असेल तर त्यांनी दिनचर्या पाळा, ऋतुचर्या पाळा, कालाच्या दृष्टिकोनातनं बदल काय काय करायचे, जे अन्न ज्या दिवसात खाल ते त्या त्या ऋतूप्रमाणे असलं पाहिजे. अच्छा. अन्नच खाणं अभ्यास आहे, म्हणजे खूप मोठा अभ्यास आहे. स्वतंत्र अध्याय आहेत त्याच्यावर. आणि कसं खावं, आता तुम्ही मला सांगा, तिळगुळ 12 महिने खात नाही आपण. नाही खात. केव्हा सोसतात? जेव्हा ते चैत्रात, तुमच्या आधी थंडीच्या दिवसांमध्ये येतात, संक्रांतीच्या काळात, त्यावेळेला तिळगुळ खावा. वर्षभर तिळगुळ खावा का? अपेक्षित नाही. कोणत्या ऋतूला कोणता आहार असावा? तुम्ही मला सांगा, आपल्याकडे 33 कोटी देवांचे जन्म आणि त्याचे उत्सव असतील, पण 3च काळात विशेष करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. बरोबर. एक राम जन्माला दिला जातो, कृष्ण जन्माला दिला जातो आणि दत्त जन्माला दिला जातो. इतर काही काय सुंठवडा खाता नाही असं काय? पण त्यावेळेला खायची गरज आहे, कारण ती त्या त्या ऋतूतल्या होणाऱ्या बदलांच्या करताची योग्य औषधी आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी पण खूप विचार करून हे सगळं ठरवलं. आपल्याकडे आहाराची रचना करताना, विहाराची रचना करताना ऐन थंडीत सकाळी खायला अलाउड केलं आहे, कारण त्यावेळेला अग्नी वाढणार आहे, भूक वाढतो. आपण मला सांगा, धुंदुरमासाचं जेवण जे आहे ते इतर काळी घेतो का? नाही ना. केव्हाही उठून पहाटे 6 वाजता खायला सांगितलं तर चालेल का? नाही. जेव्हा तुमचा अग्नी उत्तम आहे त्यावेळेला तुम्ही जास्त खाल्लं तर परवडेल, पचेल आणि ते शरीराला राखेल. नाहीतर त्याचाच व्याधी होईल. आपण विचारलेल्या प्रश्नाचं छोट्या वाक्यात उत्तर द्यायचं की बदलती जीवनशैली आहे का? तुम्ही पदार्थांची नावं घेतली, आहारशैली त्याच्यातनंच आली. जीवनशैलीच मुळात बदलली. सकाळी आम्ही लहानपणी कविता पाठ करायचो, रात्री लवकर निजे लवकर उठे, तयात आरोग्य संपत्ती धन आणि सगळं मिळे. आजकाल मुळातच उठायला वेळ लागतो, कारण आम्ही झोपतच नाही. पूर्वी भगवद्गीतेत असा एक श्लोक आला,
की या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. म्हणजे पूर्वी त्यांनी असं वर्णन केलं की संयमी रात्रीचा जागा असतो. आज ज्याचा मनावर संयम आहे आणि जो मोबाईल बघत नाही तो रात्री संयमीत झोपतो. ज्याचा संयम नाही तो रात्री 1:30-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतो. बरोबर आहे. म्हणजे खरं सांगायचं तर परिस्थिती बदलत चालली आहे ती त्यामुळे आहे की जे निसर्गाप्रमाणे आहे, ज्याला मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने विचार केला तर सार्डिनियन सायकल म्हणतो, सूर्यशक्तीप्रमाणे आपल्याकडे शरीरात 3 शक्ती मी म्हणलं, सोमशक्ती, सूर्यशक्ती आणि वायुशक्ती. यांची उपासना करावी. सर्व धर्म कोणतेही असले तरी तेच पाळतात. मग आपण आपल्या शरीराला जर त्यांच्या चक्राप्रमाणे जर चालवलं नाही तर तो आपल्याला त्याचा तडाखा देतो. जसं निसर्ग सांभाळला नाही तर निसर्गाचा जो आकांत होतो आणि त्याच्यातनं येणारं तांडव आपल्याला दिसतं ते देहात पण घडू शकतं. त्यामुळे आपल्याला या निसर्गाला डावलून चालणार नाही. जे सृष्टीत आहे ते शरीरात आहे ते सृष्टीप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याचा अन्नाचा सेवन करण्याचा कालावधी कसा करावा हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. आणि म्हणून आपली जीवनशैली म्हणजे आमची कामाची वेळ बदलली, कामाची जागा बदलली. आमच्याकडे आज मी कोणाला व्यक्तिगत त्रास देत नाही किंवा कोणाला टोचून बोलतो आहे असं नाही, पण आधुनिक जीवनशैलीमधले हे तरुण लोक ते सूर्याला दिसत नाहीत आणि त्यांना सूर्य दिसत नाही आणि मग व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी करता औषधं मात्र खात राहतात. खरंच आहे, खरंच आहे. त्यांनी सूर्याला दिसलं पाहिजे, सूर्य त्यांना दिसला पाहिजे, त्यांच्या त्वचेला स्पर्श झाला पाहिजे, ऊन वारा पाऊस अनुभवला पाहिजे. तुम्ही एखाद्या बंद खोलीत राहिलात, सुरक्षित राहिलात असं म्हणलात तर आरोग्य राहील असं नाही. कारण तुम्हाला ऊन वारा पाऊस सोसलाही पाहिजे आणि त्याच्यातले बदलांप्रमाणे देहाचेही बदल केले पाहिजेत. आवश्यक ते व्यायाम केले गेले पाहिजेत. चालणं विसरलेत. हॉलमधनं आतल्या खोलीत जायला जर शक्य झालं असतं तर या लोकांनी स्कूटर वापरली असती. खरंच आहे. मला असं वाटतं की आपण आपली जीवनशैली विसरत चाललो आहे. पूर्वीच्या काळी जे व्यायाम होते ते आम्ही आता करत नाही. पूर्वीच्या काळी सांगितलेल्या सहज सोप्या गोष्टी होत्या. सकाळी फिरायला जावं किंवा ऊन घ्यावं किंवा आपण निसर्गाशी तादात्म्य कसं पाहू, निसर्गाशी निगडीत जेवणाची वेळ आपली भर दुपारी का असावी, तर सूर्य सर्वोत्कृष्ट शक्तीला आहे. ती सूर्यशक्ती आपल्याला अन्न पचवणार आहे. मग रात्रीचा हलका आहार घ्यावा सांगितला का, तर तेव्हा सूर्य मदतीला नाही आहे. हलका आहार घ्या म्हणजे मग पचन चांगलं होईल. तुमचा अग्नी सांभाळायचा कसा, या सगळ्यांवर आयुर्वेदाने खूप मोठं विवेचन केलेलं आहे. असं म्हणजे समुद्र केवढा मोठा तर तो ओंजळीत दाखवता येत नाही. ओंजळीत पाणी दाखवता येईल, समुद्र नाही. बरोबर आहे. पण मला सांगा की आता मी आज दिवसभर बाहेर असणार आहे आणि तिथे मला खूप घाईने काहीतरी खायचं आहे म्हणून मी एक पाववडा खाल्ला, तर मग काय मी बांधून न्यावं घरनं म्हणजे मला हे पाववडा वगैरे खायची वेळ येणार नाही? काय असावं माझ्या पिशवीमध्ये सकाळी? आपण पहिली महत्त्वाची गोष्ट मी मगाशी उल्लेख केला दिनचर्या. त्याच्यात त्यांनी सकाळी उठल्यानंतर शरीराचं मलत्याग कसा करायचा याचाही उल्लेख केला आहे. त्यानंतर मग दात घासणं, दंतमार्जन इथपासून सुरुवात केली आहे. व्यायाम करावा, मग आहार कधी घ्यावा, त्याच्यानंतर मी स्नानानंतर व्यायामानंतर स्नान करून स्नानानंतर आहार आहे. नाश्ता म्हणून जेव्हा घेणार तेव्हा. आजकाल आम्ही आज दात घासतच मुळात ऑफिसला जातो. तेही चुकीचं आहे. तिथं गेल्यानंतर मी फ्रेश होईन आणि मग तिथे जे असेल ते मी खाईन ब्रेकफास्टला. माझा ब्रेकफास्ट मी घरनं करून नेत नाही. एक तर तुमच्यासाठी केलेलं अन्न जर तुम्ही खाल्लत, ज्याच्यामध्ये संस्कारांचा परिणाम असतो, करणाऱ्या माणसाच्या भावना पण असतात, त्याचाही तुमच्या देहावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहार शक्यतो आपला साधा, सोपा, ताजा, गरम असा असावा. आता तुम्ही हा उल्लेख केला तो वडापावचा, तर वडापाव खाणं महत्त्वाचं आहे का? पाव हा पदार्थ काय आहे, कधीतरी खायला ठीक आहे, वारंवारता नको त्याची. पण मग माझ्या पिशवीत मी बिस्किट फळं असं काही ठेवावं का, की भूक लागली तर? फळं तर जरूर ठेवावीत, फलाहार जरूर करावा, पण ताजं गरम अन्न जाणं गरजेचं आहे ना. गरजेचं आहे. सतत गार खाणं हे काही बरोबर नाही. फ्रीज कोल्ड सॅलड्सच खाल्ली नुसती तेही नाही. म्हणजे तुम्ही तुमच्याबरोबर ताजं एखादी दशमी करून ठेवलेली असेल तर ती घेऊन जाऊ शकता, जी खायला फार त्रास नाही. एखादा लाडू असू शकतो, ज्याला गोड आवडतं त्यांनी ते खावं. म्हणजे साधे सोपे पदार्थ सकाळी रांधावेत आणि ते तुमच्या पिशवीत न्यावेत. ताजं गरम साधं सात्विक. अगदी अगदी. म्हणजे त्याला वेळही लागणार नाही, फार तयारी पण नाही. आणि खरं सांगू, हे आपल्याकडे पूर्वी काळापासून जे बाजारात त्या ऋतूनुसार मिळतं तेच खावं. ऋतूनुसारच फळं खावीत. म्हणजे ऋतूचा पचनशक्तीवर पण परिणाम होतो. निश्चित
कसा? निश्चित. म्हणजे अगदी साधी. पावसाळ्यात जरा आपण कुटकुटत राहतं पोटात किंवा असं काही? त्याचं कारण असं आहे की सतत बाहेर ओलावा आहे. मग जास्त घातलेलं पाणी असेल तर तुमची भाजी पचपचित नाही का होत? हो. तांदळात पाणी जास्त झालं तर ते पचपचित नाही का होत? होतं. भात मोकळा होईल का? तसं प्रत्येक शरीराला पाणी किती पाहिजे, अग्नी किती पाहिजे, तेज किती वापरायला पाहिजे, त्यातला वायू. अगदी आकंठ जेवण करू नका असं आपल्याकडे वर्णन केलं आहे. मी भरपूर खाऊन घेतलं एकदाच, आता रात्रपर्यंत जेवणार नाही असंही चालणार नाही. सम्यक या शब्दाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. अच्छा. प्रत्येकाचं सम्यक. मला 2.5 पोळी लागते. आता प्रत्येकाच्या पोळीचा आकारही वेगळा आणि प्रत्येकाची पोळी करतानाची वापरलेली कणिकही वेगळी. कदाचित बरोबर आहे. त्याच्यात कोणी सोयाबीन घालतं, कोणी आणिक काही घालतं, कोणी मेथी घालतं, कोणी नुसत्या कुठल्या गव्हाचं केलं, इथपासून विचार करायला लागतो आपल्याला. ज्वारीची पिठाची वेगळी भाकरी, बाजरीच्या पिठाची भाकरी वेगळी. या प्रत्येकाचे गुण आहेत आणि त्याच्यानुसार तो देहावर परिणाम करत आणि असतो. प्रत्येकाला लागणारा पचनाचा वेळ पण वेगवेगळा आहे. ते प्रकृतीनुसार बदलतो. आपल्याकडे आयुर्वेदात सांगताना वर्णन काय केलं की वात, पित्त, कफ या प्रकारच्या आणि त्यांच्याशी द्विदोषज अशा प्रकृती आहेत आणि त्याच्या प्रत्येकाची एक शरीराची ठेवण आहे. त्याचं कामाचं स्वरूप वेगळं आहे. शरीराचं कष्टाचं काम करणाऱ्या माणसाचा आहार हा वेगळा असेल आणि बौद्धिक काम करणाऱ्या माणसाला एका जागी बसूनच काम करायचं आहे, ज्याला फक्त हेडेक आहे किंवा जो डोकं वापरून काम करतोय पण शारीरिक कष्ट नाहीत, त्याचा आहार वेगळा असला पाहिजे. बरोबर. मग याप्रमाणे आहार बदलतो. तुम्ही काय काम करता, कुठे काम करता, किती दिवसांचा किती काळ काम करता, कोणत्या वेळेला काम करता. आता रात्री परिचर्या करणारे लोक जे आहेत, नाईट शिफ्ट्स आहेत, त्यांना हाच नियम सगळ्यांना लागू लागेल का? तर नाही. प्रत्येकाकरता काहीतरी सवलत, म्हणजे जसं कायद्यातल्या पळवाटा म्हणतो तसं आयुर्वेदाने यांनाही सवलती दिल्या आहेत. जर तुम्हाला रात्रभर काम करायचं आहे तर सकाळी तुम्ही येऊन भरपूर नाश्ता करून झोपणं अपेक्षित नाही आहे. अच्छा. तुम्ही रात्री किती तास जागलात, एक साधारणतः अंदाज म्हणू की 8 तासाची झोप, तर 8 तास जागरण झालं, झोपलाच नाही, तर त्याच्या निम्मा वेळ दिवसा जर झोपलात तर तेवढी झोप पुरेशी असते. कारण निसर्गातल्या त्या चक्रामध्ये आपण जेट लॅग, हे आधुनिक शास्त्रामध्ये वापरला जाणारा शब्द आहे, बरोबर, त्याचा विचार नाही करत. प्रवासानंतर येणारा क्षीणवटा या सगळ्याचा अग्नीवर परिणाम होतो. तुम्ही काय खाता, कसं खाता, कुठे बसून खाता, कोणाबरोबर खाता, कोणी केलेलं खाता, या सगळ्यांचा परिणाम तुमच्या देहावर, तुमच्या अग्नीवर आणि त्यांच्या पचन प्रक्रियेवर होणार असतो. पोटासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे पोटासाठी 10 दिशा म्हणतात आणि तुम्ही नोकरी, धंदा, पाणी हे सगळं जे करता त्या पोटाला वेळेवर खायला घालणार नसाल तर नोकरी करण्याची गरज काय? वर टाकून बसा काय. बरोबर आहे. निवांतच राहा. मग काहीच जर त्याला वेळेवर द्यायचं नसेल, मला असं वाटतं वेळेवर खाणं पण गरजेचं आहे, वेळेवर झोपणं पण गरजेचं आहे आणि जे खाणार ते कसं असावं याचे आदर्श आयुर्वेदाने खूप छान रीतीने वर्णन केलेत आणि ती जीवनशैली आपण सांभाळली तर माणूस निरोगी राहू शकतो. खरं आहे, खरं आहे. मला सांगा की पोटांचे कुठले कुठले आजार प्रॉमिनंटली दिसून येतात? म्हणजे पेशंट येतात, पोट दुखतंय, वेगवेगळे आजार असतील ना हे सगळे? अगदी निश्चित. म्हणजे लक्षण पोटदुखी आहे पण आतमध्ये आजार वेगवेगळे असू शकतात. आपण एक उल्लेख केला की देहामध्ये पोटाला धरून सगळं करतो, पोटासाठी करतो. मग पोट एवढं महत्त्वाचं का? हातही आहेत, ते सगळ्यात जास्त काम करतात, पाय चालतात, बाकीच्या गोष्टी आहेत, प्रत्येक इंद्रियाला आता ताण आहेत, ते सोपं करण्याचे प्रयत्न आपण करतो आणि हे करत असताना पोटाकडे मात्र दुर्लक्ष करतो. आणि पोट का महत्त्वाचं? तर आपल्या शरीरात अनेक स्रोतस आहेत. स्रोतस म्हणजे चॅनल, पोकळ्या, की ज्याच्यातनं काहीतरी वाहत असतं. त्या स्रोतसांना ती नावं दिली गेली. तर आपल्या मुख ते गुद या सगळ्या अवयवाला एक पाईपलाईन म्हणूया आपण आत्ता, की जी सरळ आहे, त्याला महास्रोतस म्हणतात. ते सर्वात महत्त्वाचं. त्यातनं आपण जे खातो त्यातनं आपल्याला एनर्जी मिळते आणि ती एनर्जी आपण वापरून सारं भाग वापरतो, किट्ट भाग टाकून देतो. मलत्यागापर्यंत, गुदापर्यंत आलो आपण. आता हे सगळं पोटाचं जे आहे हे एवढं मोठं लांब आतडं म्हणूया आपण एक शब्द म्हणून. कारण प्रत्येक टप्प्याला, म्हणजे आता एक घर असतं, त्याला 4 भिंती फक्त बांधली तेव्हा तो ब्लॉक झाला. मग त्याच्यातल्या ज्या आतल्या भिंती येतात त्याच्यात एक स्वयंपाकघर असतं, एक बेडरूम असते, एक हॉल होतो. तसं मुख ते गुद या भागातल्या प्रत्येक टप्प्याला कुठे इसोफॅगस म्हटलं जातं, अन्ननलिका, त्यानंतर जठर आहे. या प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे बरं का.
मलत्यागाची जागा टॉयलेट आहे, तिथं स्वयंपाक नाही करत. स्वयंपाकाची जागा जिथं आहे तिथं मलत्याग करत नाही. अशा प्रत्येक अवयवाचे प्रत्येकाचे स्वतःचे रोल आहेत. प्रत्येकाला कार्य वाटून दिलं आहे. जठराचं कार्य अन्न घुसळून तयार करून साध्या घेतलेल्या अन्नाचं आहाररुसात रूपांतर करणं, हे एक काम झालं की ते पुढे जातं. ही प्रक्रिया पुढे जाते. जसं वेगवेगळ्या यांत्रिक पद्धतीमध्ये जो तुमची सिस्टीम पुढे जात राहते आणि त्याच्यावर काम केलं जातं. म्हणजे एखादी आपण म्हणतो चॅनल असतं, गाडी बांधायची आहे तर कोणीतरी आधी टायर आणि त्याच्यावर गाडी उभारली असं नसतं. आधी इंजिन, मग त्याच्यावर पत्रा, त्याच्यावर बाकीच्या गोष्टी, हे जसं बसवलं जातं त्याची जी एक स्ट्रीमलाईन असते तशी आपल्या शरीराची स्ट्रीमलाईन असते. प्रत्येक अन्नाचा कुठे काय पाचक स्राव जाणार, कोणते होणार, मग कोणत्या टप्प्याला काय होणार. 3 टप्प्यात पचन होतं. पहिलं आहे ते स्थूल पचन आहे, मग त्यानंतर सूक्ष्म पचन आहे. त्याच्यातलं पहिल्या अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, आणि मग ते कुठे जातं त्याप्रमाणे व्याधी बदलतात. पोटात दुखतंय असं म्हणून माझ्याकडे पेशंट आल्यावर माझा पहिला प्रश्न असतो, कुठे दुखतंय? म्हणजे जठरात दुखतंय, खालच्या भागात दुखतंय, नाभीपाशी दुखतंय, का ओटीपोटात दुखतंय, आजार बदलले. हो ना. हो. त्यानंतरचा प्रश्न असतो, खाल्ल्या खाल्ल्या दुखतंय का खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने दुखतंय? मग त्याची अवस्था बदलली. खाल्ल्या खाल्ल्या दुखत असेल तर मला गिळतानाच त्रास होतोय, अन्न गिळलंच जात नाही, तर अन्ननलिकेशी निगडीत काहीतरी गडबड आहे. बरं. आणि अन्न खाल्ल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी पोटात आगाग व्हायला लागते, तर मग तो अल्सर असू शकतो. मग तो खाल्ल्यानंतर 3 तासांनी पोटात आगाग होते आणि दुखतं, तर तो गॅस्ट्रिक अल्सर आहे का पेप्टिक अल्सर आहे याच्यावरही फरक पडतो. अल्सरच जरी असला, समजा तेजाचाच आहे, उष्णतेचाच आहे, पित्ताने त्रास झाला म्हटलं तरी, तर प्रत्येक पोटदुखीचं कारणही वेगळं आहे. खाल्लेलं पचलं नाही म्हणून दुखतंय का, मलत्याग झाला नाही म्हणून दुखतंय का, त्याच्यात अडकलेला वायू मला वेदना देतोय का, मलत्याग झाल्यानंतर आगाग होतीये का, या प्रत्येक अवस्थेनुसार ही लक्षणं बदलतात. त्यामुळे पोट दुखतंय हे एक लक्षण नाही उपयोगी. त्याच्याप्रमाणे दिसणारे आजार, कुणाला आम्लपित्त होतं तर कुणाला क्षारधर्मी पित्त वाढतं, त्याप्रमाणे औषध बदलतं. पित्ताचा खूप प्रॉब्लेम आहे हल्ली आणि काउंटरवर इझिली औषधं अवेलेबल असतात, तर आपण ती घेतो, गोळी किंवा लिक्विड वॉटेवर. पित्त होऊ नये म्हणून काय करायचं? शरीरात वात, पित्त, कफ असलेच पाहिजेत. हो. तिन्ही दोष पण म्हणजे असले त्रास पाहिजेत. देऊ नये, ते दुखू नये. एकमेकांशी कोऑर्डिनेशनमध्ये असावेत. त्यांची प्रत्येकाची ठरलेली परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स आहेत. आत्ता आपण पित्ताबद्दल बोललात, तर पित्ताचे सुद्धा किमान 2 प्रकार आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. एक आहे अम्लधर्मी पित्त आणि दुसरं आहे क्षारधर्मी पित्त. हे मी प्रथमच ऐकलं. नाही, खरंच. पाचकस्राव जे स्रवतात, गॅस्ट्रिक सिक्रिशन्स जी आहेत ती आपल्याला माहिती आहेत की ती ॲसिडिक इन नेचर आहेत. अच्छा. आणि तिथं मग पोटात त्रास होतो. त्याला अँटासिड घे, गोळ्याचं हो, गळ, हो. पातळ औषध पांढरं पी, अमकं करा, असं जे सांगितलं जातं ते क्षारधर्माचं आहे. अम्ल क्षार यांच्या संयोगातून मधुरीभवन होतं. क्षारोही याती माधुर्यम शीघ्रम अम्लोपसंहिता, विरुद्ध गुणाची चिकित्सा केली जाते. खूप खारट एखादा पदार्थ झाला तर लिंबू पिळलं जातं, आणि एखादी पदार्थ लिंबाचं सरबत करायचं असेल तर मीठ घालून त्याचं सरबत केलं जातं. म्हणजे हे अम्लक्षार हे बॅलन्सिंग करणं हा चिकित्सेचा भाग आहे. आहारात आपण रोज जर हे बॅलन्सिंग सांभाळलं तर सोपं आहे. मी अम्लधर्मी पित्ताचं उदाहरण गॅस्ट्रिक सिक्रिशन्स सांगितली, पण यकृताकडनं येणारं पाचक पित्त, पॅनक्रियाटिक सिक्रिशन्स जी आहेत ती, या सगळ्यांचा विचार क्षारधर्मी पित्त म्हणून केला आहे. बरं. म्हणजे मग क्षाराचे यकृताशी निगडीत काविळीसारखा आजार आहे, पित्ताश्मरी आहे. पित्ताश्मरी म्हणताना ती खारी आहे का काय आहे, क्षारधर्मी पित्ताची आहे का काय, कावीळ कोणत्या प्रकारची आहे, त्याचे प्रकार आहेत. पित्ताचेही खूप प्रकार आहेत. त्यामुळे ढोबळ मनाने पित्ताकरता सुच्छेखर अशी एक गोळी हे योग्य नाही आहे. अपचनातनं पित्त झालं आहे का, प्रकृतीत वाढलं आहे का, आहारामुळे झालं आहे का, निसर्गाच्या किंवा रात्री जागरण वगैरे केल्यामुळे झालेलं पित्त आहे, याप्रमाणे चिकित्सा पण बदलते, तसं आहार पण बदलतो. म्हणजे प्रत्येकाने सकाळी उठून एक आवळा रोज खावा असं नाही सांगू. ज्यांच्या प्रकृतीला ते सूट आहे त्यांनी ते जरूर खावं. ज्यांना गरज आहे त्यांनी सुंठ घ्यावी. सुंठ पावडर आपण उल्लेख केला मगाशी, तसंही चालू शकतं. तूप कुणाला चालतं, कुणाला दूध सोसत नाही, त्यांना दुधाच्या ऐवजी सुंठ घालून उकळलेलं दूध करून घेणं, असे कायद्यातले पळवाटातले जे मार्ग आहेत. तसं आम्ही एखादा गोष्ट मला हे सोसत नाही,
मला सांगा, नुकत्या जन्मलेल्या बाळाला सगळं जर पचतं, तर आम्ही मोठे झाल्यानंतर लहानपणी दूध पिऊन वाढलेला आमचा देह आता मला दूध सोसत नाही असं का होतं? तर हे आम्ही त्याच्यावर केलेले विकृत परिणाम आहेत. मग त्याला प्राकृत रीतीने आमच्या शरीरात कसं घेतलं जाईल याचा विचार आपण करायला पाहिजे. खरंच आहे. आणि त्याच्याकरता मार्ग सुचवणं हे वैद्य करतो. आयुर्वेदाने त्याच्याकरता अतिशय सुरेख विवेचनं करून ठेवलेली आहेत. पण ते वैद्याकडे गेल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाहीये. कारण काय, ते खूप मोठं ज्ञान आहे. नाही, नुसतं आणि असं ते नाहीये. माहिती पाहिजे आपल्याला. आपण आपली जी ओरिजिनल जीवनशैली होती त्याच्यात या सगळ्याचा विचार आपल्या आईवडिलांनी, आजोबाजींनी आणि त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे. कोणत्या ऋतूला कोणतं पक्वान्न करायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. हो, बरोबर, सांगितलेलं आहे प्रत्येक आपल्याला. वेळेला आपण ते तेच सोडून आहारच वेगळंच नाही काहीतरी घेत. खातो. आणि आम्ही भलतेच पदार्थ भलत्या वेळेला खायला लागलो. जेवणाची सुरुवात मधुर रसाने करायला सांगितली आहे. आज आम्ही डेझर्ट सगळ्यात शेवटी खातो. मी बदलत चाललेली जीवनशैली. आणि त्यानंतर दिवसाची सुरुवातच आम्ही पहिला चहा पिऊन करतो. कदाचित तेही योग्य नाही. पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. आपल्याकडे चहा येऊन किती वर्ष झाली? 250च्या पेक्षा कमी काळ. पूर्वी कुठे 250 वर्षापूर्वी चहा पण ती होता? सवय झाली आता. ती कशी, म्हणजे काय करायचं मग उठल्यावर? मग मी त्याला असं म्हणलं तसं, तर तो चहा कसा असावा, काय करावं, त्याच्यात काय घालावं. चहा मसाला सगळ्यांना एकच मसाला सोसणार नाही. बरोबर आहे. काहींना मिरे सोसतात, काहींना मिरे सोसत नाहीत. दालचिनी सगळ्यांना सोसते असं नाही. उठसूट. आजकाल एक छोटीशी अडचण काय झाली आहे माहिती आहे का? मला ज्याच्यानी बरं वाटलं ते मी सगळ्यांना सांगतो आणि दॅट इज द आयडियल असं समजतो. किंवा तिला फायदा झाला तर मला पण होईल म्हणून तो आणि समोरचा मग व्यक्ती घेतो. म्हणून व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे PhD होणारे जे लोक आहेत ते सरसकट सगळ्यांना लागू होतात. आणि मग ते वाचून आम्ही काहीतरी करतो आणि त्रास होतो. तुम्ही बघा, रील्सचा पण सुळसुळाट झाला आहे. लोक ते बघून ते पदार्थ खातात आणि नंतर त्यांना त्याचा त्रास होतो. आमच्याकडे वर्णन करताना आहार कसा घ्यावा याच्यामध्ये खूप छान मस्त गोष्टी सांगितलेल्या आहेत. पोटाचे आजार जर टाळायचे असतील तर तुम्ही ज्या भागात राहता, ज्या देशात राहता, ज्या क्लायमेटमध्ये राहता तिथं ते खाल्ले पाहिजेत. उदाहरणच घेऊ आपण. उठसूट आमच्याकडे राजमा आणि छोले केले जातात. पंजाबमध्ये केले जाणारे छोले किंवा राजमा किंवा तिथला मसालेदार पदार्थ हा तिथल्या पंच-आप म्हणजे सतत जलाने भरलेल्या पंजाबमध्ये जेवढा पचेल, चांगला होईल, सोसेल तेवढा आपल्याला इथे महाराष्ट्रात सोसत नाही. किंबहुना पंजाबातली माणसं काही दिवस जर महाराष्ट्रात, पुण्यात राहिली आणि त्यांनी त्यांचे पदार्थ इथं खायला सुरुवात केले तर त्यांना त्रास होतो. कारण तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाची जी उत्पन्न होणारी पदार्थ, फळफळावळ, भाजीपाला आहे ते तुमच्यासाठी निसर्गाने दिलं आहे. आपल्याकडे रसाळ फळं उन्हाळ्यात येतात तेव्हा त्यांचं सेवन करावं. 12 महिने मिळणारं कलिंगड 12 महिने खाऊ नये. नाही खावं. बरोबर. कारण ते मिळतंय म्हणजे काहीतरी कुठून तरी दुसरीकडनं आलेलं आहे. आणि ते आपलं आत्ताचं निसर्गाचं काळ, योग्य काळ नसतानाचं खाल्लं तर तेही बाधणार आहे. म्हणजे त्याच्यात दोष कलिंगडाचा नाही आहे. आम्ही केव्हा खावं, कसं खावं, ते करताना काय असावं. म्हणजे मी प्रत्येक पदार्थाबाबतीत असं म्हणेन की त्या त्या वयाला, लहान वयात काय सोसतं, मग मोठ्या वयात काय सोसतं, तरुण वयात, त्यानंतर प्रौढी अवस्थेत काय आणि वार्धक्यात काय सोसतं, तर ते प्रत्येकाच्या अवयवानुसार, वयानुसार, देशानुसार, कालानुसार, त्याच्या प्रकृतीनुसार या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. आणि ते कसं सोपं त्या त्या माणसाला. म्हणजे आपल्याकडे खरं सांगायचं ना तर सब घोडे 12% करू नये. सॉरी. तर आपल्याला मेड टू ऑर्डर करण्यापेक्षा कस्टमाइज्ड अन्न स्वतःला करून खाणं हे सर्वात चांगलं आहे. म्हणजे नुसतं मला आवडतं म्हणून नाही, मला काय सोसतं याची जाणीव ठेवून. कोणीतरी सांगतं मेथीचे दाणे खाल्ले की वाताचा आजार कमी होतो, पोटात गॅसेस कमी होतात. आणि मग मेथी खाऊन एखाद्याला मूळव्याधीचा त्रास झाला तर तो तक्रार करतो मेथी वाईट. तर मेथी कोणाला चांगली आणि कोणाला वाईट याचा विचार आधी करा. कोणाचा तरी योग्य सल्ला घ्या. आपल्याला काय सोसतं. कुठल्याही विहिरीत उड्या मारायला जात नाही आपण पोहायला. आधी दगड टाकून बघतो ते विहिरीतलं पाणी किती खोल आहे. तसं आपल्याला अन्न काय सोसतंय ते बघावं आणि ते खावं. म्हणजे मग त्याची ॲलर्जी आली असं होणार नाही. सर, पाण्याबद्दल पण सांगा. कारण बऱ्याच रील्समध्ये तुम्ही 12 ग्लास पाणी प्या, मग 3 लिटर पाणी प्या, कोण म्हणतं तेवढं पिऊ नका, 2च लिटर प्या. तर पाण्याबद्दल खरं काय सांगितलं? कारण बद्धकोष्ठ होतं तेव्हा ते म्हणतात पाणी कमी पडलंय, म्हणजे तुम्ही पाणी प्यालं नाही आहे.
तर तहान लागल्यावरच पाणी प्यावं का त्यांनी सांगितलंय म्हणून तासाला लक्षात ठेवून एक एक ग्लास पाणी प्यावं? एक सगळ्यात महत्त्वाची एक टॅगलाईन म्हणूया आपण, अति सर्वत्र वर्जयेत. मी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. बरोबर. कुठल्याही गोष्टीचा. आजारपणाच्या काही अवस्थांमध्ये पाणी कमी प्यावं लागतं. हो. फॉर किडनीज अँड ऑल, ज्याच्या पायावर अंगावर सूज राहते, हृदयाला त्रास होतो, तर ते त्यांच्याकरता पाणी कमी प्या म्हणून ऑर्डर असते. बरोबर. या उलट मुतखडा झाला किंवा इतर झालं, पोट साफ होत नाही, त्यांनी खूप पाणी प्या. तर खूप या शब्दाला काहीतरी अर्थ असला पाहिजे, त्याला एक मापन असलं पाहिजे. तुम्ही कोणतं काम करता, कष्टाचं काम करता का नाही, तुमचं कार्य काय आहे, तुम्ही एका जागी बसून असाल आणि खूप पाणी प्यायलात तर ते पाणी साचणार आहे. पण सर AC मध्ये बसल्यानंतर डिहायड्रेट होतात माणसं असं माझं त्याचं कारण अनुभव आहे. त्याचं जे वायुविजन असतं ते शरीराला वृक्षता आणू शकतं. हां. मग त्यापेक्षा तुम्ही आता, मी जर उन्हात अनात कष्टाचं काम करतोय तर मला पाणी जास्त प्यायला पाहिजे. बरोबर. माझा घाम गाळला जातोय आणि जो घाम गाळतच नाहीये, सतत AC मध्येच सोडून द्या, घरात एका जागी बसू नये की मला घामच येत नाही. अस्वेद म्हणजे घाम न येणं हा सुद्धा आजार आहे. त्यामुळे शरीरातनं घामटं काढेपर्यंत पळवा असं आपण म्हणतो की नाही. खेळणं, धावणं. जी मुलं आज एका जागी बसून मोबाईलवर खेळत असतील तर त्यांना काय गरज पडणार आहे पाणी जास्त पिण्याची. आणि मग लहान मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढताना दिसतं आपल्याला. कारण नसताना त्यांचं पोट सुटलेलं दिसतं, कारण त्यांना व्यायाम नाही. त्यामुळे योग्य व्यायाम, योग्य आहार त्याबरोबर योग्य पाणी असं पाहिजे. तर प्रत्येकाचं पाण्याचं सामान्य प्रमाण हे 2 ते 2.5 लिटर असायला पाहिजे ॲव्हरेज. पण मग तहान लागल्यावर पाणी प्यावं का लक्षात आल्यावर पाणी नाही. प्यावं? 3 महत्त्वाच्या गोष्टी. आपण पाणी पिण्याच्या आपल्या वेळाही निश्चित पाहिजेत. आता किती बदल घडतात तेही सांगतो तुम्हाला. सकाळी उठल्या रिकाम्या पाटी पाणी पिणे, हे उषप-पान असा शब्द वापरतात. मर्यादित करायला सांगितलं आहे ना. मर्यादित पाणी प्या. रात्रभरात जमलेले पाचक स्राव माझ्या जठरात जेव्हा आहेत तर त्याच्यावर मी पहिलं पाणी ओतलं तर ते वीक ॲसिड तयार होणार आहे आणि मग ते पचन माझं बिघडवणार आहे. त्यामुळे थोडं पाणी प्यायचं आहे. उषप-पान करू नका असं नाही. म्हणजे किती प्यायचं? अर्धा ग्लास, एक पाव ग्लास? लिटर पाव मॅक्सिमम, लिटर प्यायचं. म्हणजे 250 ml इतकं सकाळी पाणी म्हणजे साधारण एक प्यायलं मोठा तर खूप स्टीलचा झालं. ग्लास. तेवढं खूप झालं. आणि मग दिवसभर तुम्ही एकूण मिळून 2 ते 2.5 लिटर, 3 लिटर या प्रमाणाने आवश्यकतेनुसार तुम्ही कोणतं काम करताय ते पाहून आणि ते अन्न घ्यायचं आहे. पण मग त्याच्यामध्ये आमटी, सूप ह्या गोष्टी पकडायच्या का? या सगळ्या द्रव पदार्थांचा एकत्रित विचार करायला पाहिजे आपल्याला. कारण शेवटी ते फ्लुईड आहे आणि शेवटी जलमहाभूताचा आधिक्य आहे. ताक प्या, आमटी प्या, सार प्या, रस्सम घ्याल, कढी घ्याल, तसं इतर काही फळांचे ज्यूस. अनेकदा काय होतं की आपण केव्हाही एक ठरवलेल्या वेळेला मी रोज फळांचा ज्यूस घेतो, ऋतूकाळ वगैरे बघत नाही, असं नाही चालणार. ऋतूनुसार मिळणाऱ्या फळांचं चावून पण खाल्लं पाहिजे तर त्याचे फायबर्स पण उपयोगी आहेत. आणि काहींचा रस काढला पाहिजे, तो रस प्यायलेला चालेल. 12 महिने उसाचा रस प्यायला सांगितलेला नाही. फॉर एक्झाम्पल आय एम सेइंग. मी सगळंच, कोणीही स्वतःच्या स्वशास्त्र मर्यादेत बसवू नये. पाणी पिण्याचा प्रकार वेगवेगळे असू शकतात. आता प्रश्न कसे येतात सांगतो तुम्हाला. आमच्याकडे रुग्ण येतात, जेवताना पाणी प्यावं की नाही, जेवण झाल्यावर प्यायलं तर. मी तर बाबा काय माहिती आहे का, जेवताना एकही पाणी ग्लासभर पण पाणी घेत नाही, थेंबर पण घेत नाही, आणि जेवण झाल्यावर 2 तासांनी आणि 1.5 तासांनी पाणी पितो. कशाचाच अतिरेक नसावा. अन्न कालवण्याकरता तुम्ही जर मिक्सरमध्ये चटणी करता तर त्यावेळेला पाणी नाही घालणार. सगळं मी नुसतंच भरलं, फिरवला मिक्सर, तर ती कोरडी चटणी नीट होणार नाही आणि नंतर वरनं पाणी घालून चालणार नाही. तर ते फिरवण्याकरता पण योग्य पाणी असलं पाहिजे. म्हणजे जेवताना पण थोडंसं पाणी प्यायला पाहिजे, ओलावा आला पाहिजे. तर जे तुमचं जठराचं काम मिक्सिंग करण्याचं आहे त्याला योग्य तो ओलावा पाहिजे. नुसतंच खडी घेतली, वाळू घेतली, त्याच्यावरती सिमेंट ठेवलं आणि नंतर पाणी घातलं तर कॉन्क्रीट होत नाही. तर कॉन्क्रीट होण्याकरता ते एकत्रित फिरवणं गरजेचं आहे. तर ते पाणी घेतलं पाहिजे. आता किती बारकाईने विचार आहे माहिती आहे का तुम्हाला. तर जेवणापूर्वी पाणी घेतलं तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. कारण कमी पाण्यामध्ये तुमचं तृप्ती हे लक्षण लवकर येणार आहे पोटाला. मग तुम्ही कमी अन्नात तुम्हाला तृप्ती येईल. जेवण झाल्यावर पाणी प्यायलं तर वजन वाढेल. जेवणापूर्वी, जेवणानंतर, जेवणामध्ये, जेवणानंतर किती कालानी, या सगळ्याचा विचार करून पाण्याचं प्रमाण वैद्याला विचारून आपण ठरवून घ्यावं. पण तरीही जेवतानाही थोडं पाणी प्यायला पाहिजे. एक गंमत म्हणून सांगतो, अशी एक कथा सांगितली जाते आयुर्वेदात.
एक शेतकरी आणि एक वैद्य बुवा बरोबर चालले होते. रस्त्याने चालताना एका ठिकाणी झाडाखाली थांबले, दुपारी जेवले आणि जेवण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी खाली जाऊन नदीवरनं गटागटा पाणी प्यायला आणि आला वरती. वैद्य बुवा म्हणाले, अरे भोजनांते विषमवारी, जेवणानंतर खूप पाणी प्यायलास तर ते विषवत आहे. तो म्हणला आणि मध्ये प्यायलं तर? नाही, मध्ये प्यायलेलं चालतं. मग तो परत म्हणला, माझी दुसरी भाकरी काढतो, एक भाकरी परत खातो. म्हणजे नियमात आणि मग बसवायचं त्यांनी आहे. सांगितलं की गेले जन्मभर मी हे करत आलोय, जेवण झाल्यावरच पाणी पितोय. म्हणजे काही गोष्टी या ओकसात्म्य आपल्या देहाने त्याला ॲक्सेप्ट केलं आहे. जसं एखाद्या प्रांतामध्ये राहणारी सगळी पिढीच तिखट खाते, त्यांना ते जन्मजात सात्म्य आहे. म्हणून त्यांनी ते कायम करावं का? तर नाही, त्याचाही व्याधी होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला योग्य मर्यादा. एखादं कुपथ्य, तुम्ही म्हणलात वडापाव खायला तर चालतो की नाही वगैरे, तर कधीतरी खायला हरकत नाही. किती, मात्रा, केव्हा आणि कोणत्या काळात, या सगळ्याला महत्त्व आहे. बरं, तुम्ही बाहेरचा वडापाव जर खाणार असाल तर त्याला वापरलेलं तेल तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला त्याच्याकरता घातलेले इन्ग्रेडियंट्स माहिती नाही आहेत. म्हणजे मग काही वेळेला आपण घरी केलेला वडापाव खाल्लेला परवडला, कारण त्याच्यात वापरलेलं तेल निदान मी चांगलं वापरलं आहे, शेंगदाण्याचं तेल आहे आणि ते जळलेलं नाही, त्याची विस्कॉसिटी माहिती आहे. मी बटाटे नीट आता वापरले. हे सगळे पदार्थ, एवढा स्वयंपाकाचा आपल्याकडे क्षेमकुतूहल, भोजन कुतूहल या नावाचे ग्रंथ आहेत की अन्न कसं करावं आणि त्याची इन्ग्रेडियंट्स कसे निवडावेत इथपासून. तुम्ही बायका जेव्हा भाजी निवडायला जाता तर भेंडीचा देठ तोडून बघता ती कोवळी आहे का नाही. मग लेडीज फिंगरचा ओकरा झाला, भेंडा झाला तर तो खाऊ नये. नाही खाऊ. बरोबर आहे. मग कोणता पदार्थ वाळलेला खावा का ओला खावा, सुकलेला खावा का कसा खावा, कोवळा खावा का कधी खावा. आता कोवळा मुळा खाल्ला तर तो पाचक आहे, पण जर जून झाला मुळा आणि त्याच्याने जर आपण काही केलं तर त्याच्याने गॅसेस धरतात. म्हणजे एकच मुळा, फक्त त्याची अवस्था बदलली. कैरी वेगळं काम करेल, आंबा वेगळं काम करेल. बरोबर. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा कोणता भाग, मी फळ खायचं आहे का बी खायची आहे का काय करायचं आहे, इथपासून ती कोणत्या अवस्थेत खायची आहे. पिकलेली चिंच, गाभुळलेली चिंच यांची कामं वेगळी वेगळी आहेत. हो ना. चवही वेगळी आहे. तुम्ही गाभुळलेली चिंच नाही वापरत चिंच गुळाच्या आमटीला, नाही नाही नाही. बरोबर की नाही. जी हिरवी आहे ती नाही वापरत, त्याचा ठेचा कराल. पण चिंचचा अवस्था, पूर्ण पिकलेली चिंच तुमच्या पचनाला, मळभेदनाला उपयोगी आहे. म्हणजे जेव्हा वापरायची तेव्हा. पण ज्याला ॲसिडिटी जास्त आहे त्याने ती किती खावी याला मर्यादा ठेवली पाहिजे. बरोबर. मग प्रत्येक आम्लता वाढवायची आहे, क्षारता वाढवायची आहे, पाणी किती पाहिजे, प्रत्येक पदार्थाला सुद्धा पाणी किती घालायचं. कणिक मळताना आपण पाणी घालतो की नाही, का कणिक मळून झाल्यानंतर वरनं जगभर पाणी ओततो, तसं होणार नाही. ती कणिक नीट मळली नाही जाणार. तसं आपल्या अन्न मिश्रणाच्या वेळेला पाणी प्यायलं पाहिजे, पण इतकंही नको की ते मिक्सरमधनं कसं फसकन बाहेर येतं तसं उलटीतनं आमच्या बाहेर येईल किंवा जुलाबाच्या वाटे बाहेर पडेल. खाल्लं की मला मळ प्रवृत्तीची भावना होते असं सांगणारे जेव्हा लोक येतात आमच्याकडे पोटाच्या आजाराच्या करता, तेव्हा त्यांना विचारावं लागतं, आदलं खाल्लेलं अन्न पचलं आहे का वेळ झाली म्हणून तू 3 तासांनी खातो आहेस, कोणी सांगितलं म्हणून. आता एक्स्ट्रीम डाएट्स करणारे लोक आहेत, दिवसातनं 2दाच खा, मोजकंच खा आणि बाकी काही घेऊ नका, इथपासून ते दर 1-2 तासाला खा, इथपर्यंत आपली वाटचाल होते. नको असणारे वेगवेगळे डाएट कोणीतरी करतं, ते स्वतःला तात्पुरतं बरं वाटतं म्हणून सगळ्यांना सांगतं आणि मग GM डाएट वापर, रेनबो डाएट वापर, असं कर तसं कर. ते असं करू नये. आमच्या परिचयातल्या एका मुलाने कोणाचं तरी ऐकून ते प्रोटीन डाएट घेतलं आणि त्याला त्याचे सांधे वगैरे दुखायला लागले आणि इतका मोठा अडचणीत आला तो. प्रोटीन वाईट नाही. हातात दिलेली तलवार जी आहे किंवा हातात दिलेलं शस्त्र जे आहे ते तुम्ही कुठे आणि कसं वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्या सर्जनच्या हातात दिलेली सुरी जीव वाचवते आणि एखाद्या गोंडाच्या हातातली सुरी जीव घेऊ शकते. त्यामुळे सुरीला दोष देऊन उपयोग नाही. तुम्ही पदार्थ खाताना सगळंच खा. षड्रसात्मक आहार घेतला पाहिजे, म्हणजे मग पोटाचे आजार होत नाहीत. आमची लोक हुशार आहेत. षड्रसात्मक आहार म्हणजे भेळ असं म्हणतात, म्हणून भेळ खाऊ का, तर भेळ मर्यादित खायला कधीतरी हरकत नाही, पण रोज भेळेवर जेवण नाही ना करायचं. नाही, बरोबर. नाही तर त्याचा त्रास होईल. मग तुम्ही सगळे रस घ्या. प्रत्येक रसाला स्वतःचं कार्य आहे. मग मधुर रस, गोड चव, तुरट चव, आंबट, खारट, तिखट, या प्रत्येक कडू चवसुद्धा शरीराला गरजेची आहे. बरोबर आहे. अनेकदा. आणि मग काही वेळेला असा प्रश्न येतो की मग हे ठरवायचं कसं,
तर अभ्यासात प्राप्यतेदृष्टी असं मी तुम्हाला म्हणलं, आपल्यासाठी योग्य काय, लहानपणापासून आपला देह कसा बनला, काय अन्न खात खात आपण वाढलो, ते आपल्या देशातलं, आपल्या समोर उत्पन्न होणारं, आपल्याला सहज मिळणारं ते घ्यावं. जे पदार्थ आमच्याकडे तयार होणारे नव्हते त्या पदार्थांना आम्ही आता डोक्यावर घेऊन बसलो आहे. गरज नसताना चीज, पनीर, आवश्यक नसलेलं फलाफल किंवा शेवरमा वगैरे सारखे पदार्थ, आणि आमच्याकडे मर्यादित, आता हा प्रश्न वेगळा आहे, पण गरज पडली तर नॉन व्हेजिटेरियन फूड बंद नव्हतं सांगितलं आयुर्वेदानी. त्याच्यात खाताना कोणत्या प्राण्याचं मांस काय खावं, कोणत्या काळी खावं, कशाबरोबर खावं आणि कसं खावं, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूडबद्दल पण आयुर्वेदाने एवढाच विचार केला आहे. उठसूट मासे खाणारे सगळ्यांना सोसतात असं नाही आहे. कोणते मासे खावेत, त्या प्रत्येक माशाचा स्वतःचा गुणधर्म आहे की नाही. बरोबर आहे. म्हणजे कोलंबीचा होणारा परिणाम आणि बांगड्याचा होणारा परिणाम एक नाही, चवही वेगळी आहे. मग कोणाला काय सोसतं, मग नॉनव्हेजच खायचं आहे तर मग मटण, चिकन आणि मासे, अंडी यातलं मला काय सोसतं, मी कशावर जगलो आहे आणि माझा देह कसा बनला, माझं जेनेटिक्स काय सांगतं, याच्याप्रमाणे मी माझा आहार ठेवला पाहिजे. समोरचा ट्युना फिश खातो आहे म्हणून मी इथं बसून ट्युना फिश खाल्ला आणि तो पचला नाही, तो त्रास झाला, याच्याबद्दल ॲलर्जी आली म्हणून तक्रार नाही करायची. जे तुझ्या देहात नाही ते तू घडवू नको, कारण त्याच्याने बिघडेल. गेल्या 3 पिढ्या जो आहार घेतला आहे तो आपण कंटिन्यू केला पाहिजे. कधीतरी इतर ठिकाणचा आहार गंमत म्हणून, ज्या देशात जाल तिथला चव म्हणून असं करणं ठीक आहे. रोजचा आहार हा तुमच्या देशाप्रमाणे, तुमच्या ज्या आसपास उगवतं तेच तुम्ही खाल्लं पाहिजे. आयडियली ते आहे, कारण निसर्ग ते पुरवतोय. बरोबर. आपल्याकडे उत्पन्न होणाऱ्या भाज्या या सगळीकडे नाही मिळत. सायबेरियात उत्पन्न होणारं शेवाळ आपण इथे आणून खात नाही. खरं आहे. ते त्या थंडीत जगतं, ते आपल्या देहात काय करेल. आजकाल आणखीन एक झालं आहे, जीवनशैली बदलतो. आपण म्हणतो की आम्ही फ्रीजमध्ये 8-8 दिवसाचे स्वयंपाक करून ठेवतो. माझा पुढचा सर तोच प्रश्न आहे, मी विचारते. कारण वीकली प्लॅनिंग असे अनेक व्हिडिओ असतात यूट्यूबवर, त्याच्यामध्ये बटाटे उकडा, ते चिरून ठेवा, अमुक करा, ते करून ठेवा, असे आठवडाभर शिळे करून ते पदार्थ. आणि मी परवाच्या दिवशी सहज म्हणून 2 बटाटे म्हणलं बघूया कसं होतं, कारण मला वेळ असतो. तो उकडून ते चिरून ठेवलं, त्याला कुबट वास येत होता नंतर 2-3 दिवसांनी. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय म्हणजे आयुर्वेद किती त्याच्याबद्दल पळवाट दाखवतं की तुम्ही फ्रीजमधलं किती दिवसानंतर खाल्लं पाहिजे, काय त्याचं कसं काय ठेवायचं, ताजं गरम साधं सात्विक असं मी तुम्हाला म्हटलं. हो, आणि ते मान्य पण आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांना स्वतःचा जो काही उष्मा आहे, आता उकडलेला बटाटा म्हणलात तर त्याचा अर्थ त्याला उकडून घेतलं आहे, त्याच्यावर अग्नीचा संस्कार झाला आहे, आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर गारठ्याचा परिणाम होणार आहे, तो तेज कमी करणार आहे आणि तो तुमचा अग्नी गार करेल. हा एक भाग. दुसरी म्हणजे खूप फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न बाहेर काढलं आणि तसंच्या तसं खाल्लं तर तुमची भूक मरणार आहे, आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश येणार आहे, त्याच्यातलं तेज गेलेलं आहे. आम्ही उकडून घेतला आतपर्यंत गाभा शिजावा म्हणून, आणि परत गार केला आतमधला गाभा जड व्हावा म्हणून, तो टिकावा म्हणून करायला गेलो. पदार्थ टिकतात, टिकवत नाहीत. त्याचा परिणाम होतो, त्या गारव्याचा परिणाम त्या अन्नावर होतो. आता फॉर एक्झाम्पल म्हणूया, कोथिंबीर आहे किंवा इतर गोष्टी आहेत, त्याला ताजी कोथिंबीर आणली, निवडली आणि वापरली तर त्याला एक रस आहे. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कोथिंबीरीचा ओलावा गेला, त्याचा बर्फाचा परिणाम झाला, गारठ्याचा परिणाम झाला, त्यातला रस वाळला, ज्याच्याने तरतरी यायला पाहिजे ती तरतरी राहील का हो? नाही. सगळेच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून टिकतात का? तर नाही टिकत. याच्याकरता आपल्याला विचार काय करायला लागतो की मी फ्रीजमध्ये काय ठेवलेलं किती खाईन, आणि मर्यादित त्याचा वापर करायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी उन्हाळ्याचा परिणाम, तापवायला वेळ होता, लोकांना दूध तापवायचे. आता दिवसभर आम्हीच घरात नाही, मग दुपारी दूध कोण तापवणार? फ्रीजमध्ये ठेवलं तर ते केलं आणि असं वापरलं तर एक काही काळ चालेल. उघड्यावर ठेवलेला टोमॅटो 3 दिवस टिकत नाही टिकत. त्याला 1 दिवस पाहिल्यावर लाल टोमॅटो खावा वाटतो आणि 2 दिवसांनी त्याच्याकडे पाहिलं तर खावंसं वाटत नाही. मग त्याच्यावर निसर्गाचा परिणाम जर होतोय तर तुम्ही निसर्गाच्या विपरीत थंडीचा पण परिणाम त्याच्यावर होता कामा नये. त्यातला जो सरस असणारा भाग आहे तो नाहीसा नाही का होणार? काकडी 3 दिवसांनी तीच काकडी फ्रीजमधनं काढून खाल्ली तर त्याला ती करकरीतपणा पण नसतो. म्हणजे तुम्ही जे अन्न ठेवता ते इतके दिवस ठेवलेलं नसावं. बऱ्याच वेळेला फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्यांना बुरशी पण येते. हे आणखीन एक भाग झाला. पण जे शिजवून ठेवलेले पदार्थ आहेत ते आम्ही काढतो आणि परत गरम करतो, मायक्रोवेव्ह करतो आणि ते वापरतो.
तर त्याच्यावर अग्नीचा उलटा परिणाम झाला. हो ना. म्हणजे जे पचन करायच्याऐवजी आम्ही गरम करण्याकरता म्हणून परत उकळतो. आपल्याकडे तेलसुद्धा परत वापरू नये, जळलेलं वापरत नाही, हो. विस्कॉस होतं, ते पचायला जड होईल आणि मग अथेरोस्क्लेरोटिक असे आतमध्ये रक्तवाहिन्यांना चोंदणारे आजार होतात. तुम्ही पोटाचे आजार म्हणतात, हे पोटाचे तर होतातच, पण इतर स्रोतसांचे पण आजार निर्माण करू शकतात. अन्न खाताना ताजं गरम साधं सात्विक असं म्हणण्याचं परत परत हेतू एवढाच आहे की तुम्ही आज करा, आज खा. आयडियली आमच्याकडे वर्णन काय केलं आहे माहिती आहे का, एक रात्र उलटलेलं अन्न खाऊ नये. अच्छा. म्हणजे सकाळी केलेला सूर्य आहे तोपर्यंत ते निर्जंतुक राखण्याचा प्रयत्न तो सूर्य करतो, सूर्यशक्ती करत असते. त्यामुळे सकाळी केलेली पोळी एक वेळ रात्री खाल्ली तर चालेल, पण काल रात्री केलेली पोळी आज सकाळी नाही खाऊ. फार तर फार त्याचा खाकरा केला तर 2-3 दिवस 4 दिवस चालू शकतो, कारण तो निर्जल केला. पाणी ज्याच्यात राहतं त्याच्यात ते बिघाड कुजणं ही प्रोसेस सुरू होते. मग आपल्याकडे भाजलेलं अन्न 8-8 दिवस खाल्लेलं चालतं. भाजून कोरडं केलेलं, म्हणजे जसा फॉर एक्झाम्पल खाकरा म्हटलं मी तुम्हाला, बेकिंग पावडर वापरून केलेले, यीस्ट घालून केलेले, कृत्रिम आंबवलेले, मैद्यासारखे कृत्रिम पदार्थ जेव्हा आम्ही अतिरेकीने खातो, बेकरी प्रॉडक्ट्स घेऊन खातो, तर ते आमच्या शरीराला सहज सात्म्य नाहीत. त्या पदार्थांचा स्वभावच फुगणं, फुलणं आणि शरीरातला ओलावा काढून घेणं आहे. साधा पाव तुम्ही वरती ठेवा, तो कडक तरी होतो किंवा फुसफुशीत होतो दाबला तर, आणि चहात बुडवला तर तो चहासुद्धा ओढून घेतो. मग तुमच्या शरीरातला ओलावा नाही का घेणार ओढून तो पाव? शिवाय तो फॉर्मेंटेड आहे, शिवाय त्याच्यात यीस्ट आहे, त्याच्यात काहीतरी वेगळे बॅक्टेरिया झाले, मग ते आमच्या देहात येणार. पण असतील त्याच्यामध्ये. या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरात होत असतो. टिकवण्याकरता काय कशात घालायचं हे आपल्याकडे पूर्वजांनी चांगलं सांगून समजावून ठेवलं होतं. त्यांना मोरावळा माहिती होता, त्यांना टिकाऊ पदार्थांमध्ये गुळाचा वापर, गरज पडली तर मिठाचा, गरज पडली तर तेलाच्या फोडणीचा, सगळ्याचा वापर त्यांनी करायला शिकवलेला आहे. लोणची पण आपण लोणची पण ती टिकतात, पण त्याचाही अतिरेक आम्ही करायला लागलो. खूप गरजेपेक्षा जास्त खारे पदार्थ खायला लागलो. खारा माल ज्याला म्हणता येईल, फरसाण, वेफर्स, शेव, चिवडा, कोरडे पदार्थ तोंडाला पाणी सुटणारे आहेत. पण मग आता आमच्याकडे लग्नाच्या वयातच मुलाला टक्कल पडलेलं दिसतं, केस लवकर पांढरे झालेले दिसतात, अति लवण रस याच्याने डोळ्याला त्रास होणारे आहेत, अचक्षुष्य सांगितलेले पदार्थ, अजिनोमोटोसारखे पदार्थ आमच्या आहारात जायला लागले, जे आमचे कधीच नव्हते. त्यांना आम्ही आमच्या आहारात स्थान दिलं आणि आम्ही आमच्या पोटाच्या आजारांना आमंत्रण देतो. ताजं खा, गरम खा, साधं खा, सात्विक खा, आपल्या प्रांतात तयार होणारं अन्न खा. तुमच्यासाठी कोणीतरी आई, वडील, बहीण, भाऊ किंवा आपल्या जवळच्या माणसांनी केलेलं स्वयंपाक खा. एखाद्या खानावळीत जेव्हा आपण जेवायला वारंवार जातो तर ते जेवण वेगवेगळं असतं, रोजचं त्यांचा मेनू बदलतो, टेस्ट असते, तात्पुरतं बरं वाटतं, पण त्यांनी माया नाही ना मिळत. संस्कार हा नावाचा एक प्रकार आपल्याकडे वर्णन केला आहे. अन्न करताना, अन्न करणाऱ्याचा आणि अन्न खाणाऱ्याचा असा सगळ्याचा संस्कार आपल्या देहावर घडतो. जसं एखादं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी काय ओततो त्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार होणार आहे. माझं दूध आहे, पण ते मी गॅसवर ठेवलेल्या भांड्यात ओतलं असेल तर ते करपल्याचा वास देऊ शकतं, आणि माझं गरम दूध ओतलं तर साधं गार भांडंसुद्धा गरम होतं. तसं तुम्ही जे अन्न घेता, काय भरता तुमच्या त्वचेला, देहाला, आतमध्ये, त्याप्रमाणे तुमचे त्वचा, शरीर, मन, इंद्रिय आणि बुद्धी सगळं बनणार आहे. त्यामुळे राजस, सात्विक, तामस याचा वर्णन जो केला गेला तो आहार सात्विक घ्यावा असा शब्द आला. तामस आहार घेतला तर तामस बुद्धी वाढणार आहे. गार, शिळं, क्लिन्न, उष्ट, दुसऱ्याचं खाल्लेलं, उरलेलं, तसंच ठेवलेलं असलं अन्न खाऊ नये, त्यांनी बुद्धीचाही नाश होईल असं वर्णन आपल्याकडे शास्त्रांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे ताजं गरम साधं सात्विक खाण्याचं एवढा आग्रह मी धरतोय ते तुमच्या रोजच्या शरीराच्या जडणघडणी करता आहे. सर, अगदी शेवटाकडे येतोय आपण आता या मुलाखतीच्या. आता IBS म्हणजे काय? कारण हल्ली सगळेजण सांगतात अगं ना मला IBS आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या एका मैत्रिणीची मुलगी गेले वर्षभर नोकरीलाही जाऊ शकत नाही आहे, कशालाच जाऊ शकत नाही, तिला IBS झाला असं डॉक्टरांचं निदान आहे, पण ते बरं होत नाही आहे. IBSचा फुल फॉर्म आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. ओके. थोडक्यात पचन प्रक्रिया जी आहे त्याच्यातला अंतिम टप्पा आहे बॉवेल क्लिअनिंग, म्हणजे नको असणारा भाग टाकून देणं. शरीरात सारं भाग साचला की त्याच्यातनं पोषण अंश शरीर लहान आतडं मोठं आतडं घेतं आणि आपल्या
ऊर्जेकरता त्याचा वापर केला जातो. त्याचऐवजी आम्ही जर मळ भागच शरीरात राहिला तर तो शरीरात तसाच फिरत राहील आणि मळच शरीरात राहील. तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचे अनेक प्रकार पण घडतात. म्हणजे कुणाला सतत कधीतरी बांधून होते, कधीतरी पातळ होते, कधीतरी होतच नाही, अवष्टंभ. आणि एखाद्या 4 दिवसांनी एकदा होते ती पातळ होते आणि मग दिवसभर होत राहते, मग खाल्लेलं पचत नाही. थोडक्यात आपल्या पचन प्रक्रियेचा बोजवारा उडतो. याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हटलं पाहिजे. आयुर्वेदाने ग्रहणी या अवयवाला, अग्नीचं स्थान आपल्या देहामध्ये अग्नीत ग्रहणीमध्ये राहतो असं सांगितलं. अग्नीचे आमच्याकडे खरं तर 13 प्रकार आहेत. जो ग्रहणी अवस्थेत आहे तो जठराग्नी आहे, जठराच्या निगडीत आहे आणि सर्वसामान्य पचनाला लागणार आहे. 5 महाभूतांचे 5 अग्नी सांगितले. मी जे म्हटलं, आपण जे खातो पार्थिव अन्न, पाण्याचं काही तैजस अन्न, मोहरीसारखा पदार्थ ठसका लागतो किंवा खमंगपणा, तर ते तेज वाढवणारे आहेत. मी आपण म्हणतो काही उष्ण आहे, काही जळजळीत आहे, दालचिनी नुसती खात नाहीत. मी प्रत्येक पदार्थाचा स्वभाव आहे. आकाशीय, वायवीय, तैजस, जलीय आणि पार्थिव, ते गुण शरीरात रूपांतरित करणारा पंचमहाभूताग्नी. 7 धातू सांगितले मी, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्या 7 धातूंचे 7 धातुअग्नी म्हणतो आम्ही त्यांना. आणि जठराग्नी, या 13 अग्नींचा विचार आयुर्वेदाने केला. तर या अग्नीला सांभाळायचं काम करायचं म्हणजे मग ग्रहणी हा आजार होत नाही. म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोममध्ये तुमचा अग्नी नीट काम करत नाही, तुम्ही जे खाता त्याचं पचन नीट करत नाही, नको तो भाग तयार झाला आणि तो रक्तात फिरत राहिला तर टॉक्सिसिटी येते, ॲलर्जी येते, त्याचे त्रास होतात. आणि मग ज्याचं जी बी पेरली आहे त्याच्यापासून उत्पन्न होणारं झाडसुद्धा तसं हेल्दी होणार नाही ना. मग तुमचं अन्न जर चांगलं नसेल, त्याचं पचन चांगलं झालं नसेल, त्याच्यापासून होणारा सारभागच चांगला मिळाला नाही तर तुमचा देह चांगला राहील कसा. मग तो प्रत्येक अवयवाला पोषणांश म्हणून जो पोचवला जातो सारभाग घेतलेला, तर तोच जर कमकुवत असेल, जर एखाद्या झाडाचं स्टेम, खोड मजबूत नसेल तर ते झाड कोसळणार आहे. किंवा जे फार कडक असेल तर ते तुटणार आहे. एक्स्ट्रीम्स कुठेच नकोत, प्रत्येकाच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. आपण खरं सांगायचं तर मनानी, प्रत्येक इंद्रियांनी आस्वाद घेत अन्न सेवन केलं पाहिजे. जेवताना वचावचा 2 मिनिटात 3 मिनिटात फास्ट, आत्ता माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी कसं बसं उदरभरण नोहे असं म्हणत ढकललं तर ते चालत नाही. यज्ञकर्म म्हणून जर जाणलं तर यज्ञकर्माचे जे काही नियम आहेत, रीती आहेत, आयुर्वेदानी अन्न सेवन करण्याच्या पद्धतीबद्दल रीती सांगितल्या, आयुर्वेदानी आहारविधी विशेषायतन सांगितलं. हे सांभाळलं तर आजच्या पिढीला जो IBS या नावाने भीती दाखवणारा तथाकथित अम्ब्रेला टर्म असलेला आजार सांगितला आहे. अम्ब्रेला टर्म असं म्हणण्याचं कारण त्याच्यामध्ये पोटाच्या ओठापासून गुदापर्यंतच्या सगळ्या आजारांचा समावेश होऊ शकतो. हे एक सार्वव्यापिक निदान आहे. त्यामुळे त्याचे पण स्पेशल विचार आयुर्वेदाने केले, ग्रहणी या अवयवाचे. आणि त्याप्रमाणे आपलं अन्न घेतलं पाहिजे. अन्न खाताना पण आपण काय नियम पाळले पाहिजेत याचाही विचार केलेला आहे. 5 इंद्रियांनी आस्वाद घेत अन्न मी माझ्या भल्याकरता खातोय असं म्हणून खाल्लं तर ते अंगी लागतं. अशी भावना गिळ मेले एकदाचं असं म्हणून कोणी सांगितलं आणि ते शिव्याशाप देत खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही. त्यांनी माझं मनही तसंच घडेल, माझा देहही तसाच घडेल आणि माझ्या देहाकडनं घडणारी कृत्यसुद्धा तशीच घडतात. त्यामुळे आपण कुठे जेवावं, कोणाबरोबर जेवावं, कसं जेवावं. अगदी तान्या बाळांना पूर्वीच्या काळी तर 4 चौघात उघड्यावर खायला घालायचे नाही, त्याच्या मागे काही लॉजिक्स होती. प्रत्येक वेळेला काही त्याला अशास्त्रीय काहीतरी तुमचं चालतं असं म्हणून नाकारू नये. त्याच्यामागेही शास्त्रीय कारणं आहेत आणि त्याचा विचार करूनच आपण उत्तम जेवा, ते अंगी लागेल. चांगलं केलेलं जेवा, चांगल्या विचारांनी जेवा, चांगल्या मनाने जेवा. आणि 5ही इंद्रियांना एखादा पदार्थ समोर वाढताना तुम्हाला नुसतं सांगितलं आज साबुदाण्याची खिचडी येतं, त्याच्यातनं तुमच्या ऐकलेल्या शब्दांनी मनात काही चेतना जाग्या होतात. कोणाला आवडत असेल तर वडापाव म्हणूया, ऐकूनसुद्धा भूक लागते. काहींना एखाद्या पदार्थाच्या वासाने भूक लागते. कोणाला तो हाताला मऊ लागलेला स्पर्श, गरम पोळी दिली आहे, मऊ आहे, तर ती चांगली भूक वाढवणारी आहे. म्हणजे तुमची भूक नीट वाढवायला तुमचे 5 इंद्रिय कार्यरत असली पाहिजेत. आणि इंद्रिय कार्यरत राहायची असतील तर त्याचं पोषण करणारं अन्न नीट असेल तर तुमचा देह नीट राहील.
कारण होतं काय की मोबाईलवर खेळता खेळता जेवलात तर बाकीची इंद्रिय म्हणजे डोळ्याने आपण ते आधी हे करतो, तसं काहीच होणार नाही. तुम्ही काय खाताय हे न बघता खाल्लं तर चुकून प्लॅस्टिक सुद्धा खाल्लं जातं. आणखीन एक गोष्ट अशी आहे की तुम्ही टी व्ही पाहता पाहता खाताय, समोर चाललेल्या प्रसंगांच्या मानसिक भावना आणि इमोशन्स ह्या तुमच्या अन्नातनं तुम्हाला त्रास देणार असतात. सतत रडणारी कोणीतरी बाई आहे, तिचं दुःख आहे, काहीतरी पाहतोय, उगाचच कुठेतरी नको असणारे उपद्व्याप करणारे अतिरेकी साहसी खेळ किंवा असं काही पाहता पाहता मी जर अन्न खाल्लं तर माझ्या देहात तेच गुण वाढणार आहेत. खरंय. त्यामुळे अन्न घेताना अन्न सेवा खुशाल, तुम्ही खुश राहिला असाल तरच ते अन्न अंगी लागेल. मग आत्ताच्या तरुणांना तुम्ही शेवटी एक 5 वाक्यात आम्हाला काय सांगाल की कसं पोट सांभाळावं, म्हणजे मग ते त्या पद्धतीने हे करत. आपण खरं सांगायचं तर आपल्याला आहार घेताना 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझ्यासाठी योग्य काय, माझ्यासाठी केलेलं अन्न काय आहे, घरात करणाऱ्या व्यक्तीचं त्याच्यामागची भावना काय आहे याचा विचार करून अन्न घ्या. जे पिढीजात म्हणतो आपण, किंवा नवीन खाऊच नका असा माझा मुळीच दावा नाही, पण नवीन खाताना मोजकं खा. कुपथ्यसुद्धा जपून केलं तर चालून जाईल, तेवढं पचवण्याची ताकद तुमच्या अग्नीत राहील. पण वारंवार एखादी गोष्ट परत परत केली तर ती चूक आहे. अगदी वैद्यकीयपेक्षा कायद्याच्या भाषेत सुद्धा आपण असं म्हणतो की पहिल्यांदा चूक करणं, गुन्हा करणं याला गुन्हा नाही म्हटला, पण एक चूक परत परत करणं याला गुन्हा म्हटलं जातं. तर आम्हाला कळतं आहे की मला अमुक एक खाल्लं की त्रास होतो, तरीही मी तेच खात राहतो, चुकीचं खात राहतो आणि चुकीच्या वेळी खातो, चुकीच्या ठिकाणी खातो, स्वच्छतेच्या इतर इंद्रियांच्या कुठल्याही काळजीशिवाय खातो, तर ते मला बाधतं. तर मला माझं तब्येत, माझं आरोग्य आणि माझं सगळं आयुष्य हेल्दी करायचं असेल, मी हेल्दी शब्द मुद्दामून वापरतो, स्वस्थ राहायचं नुसतं शक्य नाही, पण हेल्दी करायचं असेल तर मी ताजं गरम साधं सात्विक खाल्लं पाहिजे. हा पहिला भाग. माझ्याकरता मी कधीतरी स्वतः केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं खाण्यापेक्षा मी स्वतः का केलं पाहिजे, तर माझ्या आवडीची चव काय आहे हे मलाच कळेल, दुसऱ्याला कळणार नाही कदाचित. लहानपणी आईनी करून दिलं ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला तुमची चव कळते तेव्हा तुम्ही स्वतःकरता उत्तम कराल आणि त्याच्यात ते करताना मी ते बेस्ट कसं होईल याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्या देहावर तो संस्कार पण झाला. कायमच तिसऱ्याच्या हातचं खाल्लं मी तर मला त्या लोकांचे विचार डोक्यात येतील. तसं नको व्हायला. या पिढीने वेळेवर खावं, नियमित खावं, झोप, म्हणजे आमच्याकडे वर्णन करताना आहार, निद्रा आणि रात्रीचर्या या सगळ्या गोष्टी नीट पाळल्या, दिनचर्या पाळली, योग्य व्यायाम केला, योग्य विहार केला. म्हणजे तुम्ही पावसात भिजून आला असाल आणि तर कधीतरी गवती चहा घेतला सुंठ घालून तर चांगला, पण जर तुम्ही उन्हात काम करून आलात आणि सुंठीचा चहा घेतला त्याने अंगात उष्णता वाढली, असं होता कामा नये. त्यामुळे देश, काल, ऋतू, वय, आपला आहार, आपला देश, कोणत्या प्रांतात काय मिळतं आणि निसर्गाने आत्ता काय काय अन्न दिलं आहे ते जर नीट प्रमाणाने घेतलं तर सगळं सुफळ संपूर्ण होऊ शकतं. म्हणजे 5 उत्तराची कहाणी 60 उत्तरी किंवा 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणता येईल. तेव्हा आपला स्वतःवर नियंत्रण ठेवलेला आहार वेळच्या वेळी आणि नियमित घ्यावा, प्रसन्नतेने खावा, म्हणजे मग तो परमेश्वर आपल्याला भजता येतो. थँक्यू दादा, तुम्ही आलात आणि आम्हाला इतकं मूल्यवान मार्गदर्शन केलं आहे. मंडळी, मी अमेरिकेला असताना एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांना लहान मुलासारखं म्हटलं, म्हणजे मुद्दामूनच म्हटलं, अर्थात सगळी माझ्या मुलाच्या वयाची होती. म्हणजे तुमची मज्जा आहे ना, तुम्ही रोज काय काय छान छान खाता. तर तो म्हणाला, माताजी हम रात को सिर्फ दाल भात बना के खाते हैं, हमारा अलग खाना बनता है. तर तुम्ही लक्षात घ्या, एवढी टेम्पटेशन्स समोर असून ते परत तेच खातायत. आपण कधीतरी वैद्यांकडे जाऊन आपली प्रकृती, कफ, पित्त, वात काय आहे, त्यानुसार आपल्याला काय योग्य आहे खाणं आणि कसं, म्हणजे नुसतंच दिसण्यासाठी पार्लरमध्ये न जाता काय आहार आपल्याला योग्य आहे ते जर बघितलं आणि त्यानुसार जर आपण आपला आहार घेतलात आणि आपलं आयुर्मानही वाढेल, आपण छान दिसू, आपली त्वचेवर फार छान असा ग्लो असेल. आणि सरांनी आपल्याला पोटविकारांबद्दल अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे आणि पोट कसं नीट राखायचं आहे याबद्दलही मार्गदर्शन केलं आहे. तर तुम्हाला अजून काय विषय सरांकडनं ऐकायला आवडतील त्याबद्दल तुम्ही कॉमेंट्स करा, आम्ही नक्की प्रयत्न करू घेऊन येण्याचा. धन्यवाद सर, आपण नमस्कार. थँक्यू सो मच.